लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील आजच्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळत आहे. जीवा आणि काव्या भेटलेले असतात आणि आता हा जीवा नंदिनीचा व्हिडिओ बघून जो नंदिनीचा व्हिडिओ व्हायरल झालेला असतो. जीवा म्हणतो, काय फायर ब्रिगेड दिसते आहे ना तुझी नंदिनी ताई, खरंच ही नंदिनी म्हणजे ना. तेव्हा आता इथे काव्या म्हणते की माझी नंदिनी आहेच तशी, माझी नंदिनी ताई खूप चांगली आहे. तेव्हा काव्या बोलते की नंदिनी ताई शांत शांत म्हणून असा काही वेळेस असा दुर्गेचं रूप धारण करते ना, तर बघायलाच हवं. जीवाही त्याचा किस्सा सांगत असतो की माझा दादासुद्धा तसाच आहे. एकदा मला शाळेत तर मित्रांनी मारलं होतं, तर अशी त्यांची खबर घेतली होती ना, खरंच माझा दादाही तसाच आहे. तेव्हा आता काव्या बोलते की खरंच म्हणूनच मी तुझ्या दादाच्या प्रेमात पडले आहे. तेव्हा जीवा म्हणतो, आता मला अजिबात राग येत नाही आहे. तू असं बोलते आहे ना, तर मी तेव्हा जीवा म्हणतो की खरंच तू माझ्या दादाच्या प्रेमात पडले, आता मला काहीच वाटत नाही आहे. तेव्हा काव्या बोलते की हे मला तेव्हाच कळलं होतं, तू जेव्हा मला मंदिरातून पार्थकडे घेऊन गेला होतास. तेव्हा आता मात्र हे दोघेही ठरवतात की आता मात्र या दोघांचं मन आपण जिंकायचंच. इकडे नंदिनीला भेटण्यासाठी चित्रा घरी आलेली असते. तेव्हा नंदिनी म्हणते, अगं तर इथे नंदिनी सांगत असते की ज्या गोष्टी काव्याला आवडतात ना, त्या मी करणारच. तेव्हा चित्राला नंदिनीने वेलची घातलेला चहा खूप आवडतो. तेव्हा नंदिनी म्हणते की हो, माझ्या काव्यालाही मी जेव्हा चहा शिकले तेव्हा काव्यालाही चहा प्यायला लागली आणि मला जे मी माझ्या काव्याला आवडेल ते मी करणार आहे. आता चित्राचं लग्न जमलेलं असतं. चित्र आमंत्रण देण्यासाठी नंदिनीच्या घरी आलेली असते. तेव्हा नंदिनी म्हणते, अगं हे सगळं झालं ना, त्या हे गडबडीमध्ये मला आनंद निवासला यायला वेळच नाही मिळाला. तेव्हा मात्र नंदिनी म्हणते की खरंच तुझं लग्न ठरलं, मला खूप ऐकून आनंद झालेला आहे. लग्न म्हणजे अशी एक सुंदर गोष्ट आहे ना, ती अनुभवायची आणि त्यापेक्षाही संसार म्हणजे त्यापेक्षाही सुंदर गोष्ट आहे. तेव्हा चित्रा म्हणते, ताई खरंच तुझ्या बाबतीत जे काही घडलं आहे ना, त्याचं मला वाईट वाटत आहे. चित्रा म्हणते, खरंच तुझ्याकडून तुमचे किस्से ऐकून मलाही खूप वाटत होतं, आता घाबरायला होत आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, अगं यामध्ये घाबरण्यासारखं काहीच नाही. माझ्या बाबतीत जे घडलं ते घडलं आणि मग आता माझ्या काव्याच्या बाबतीत मी असं होऊ देणार नाही. तेव्हा मात्र नंदिनी संसाराविषयी चित्राला खूप काही सांगत असते. तेव्हा आता नंदिनी म्हणते, नंदिनी चित्राला साखर देते आणि तोंड गोड करते. तेव्हा आता नंदिनी तिच्या लग्नाविषयी तिला शुभेच्छा देते. तिचा संसार सुखाचा हो याविषयी शुभेच्छा देते. तेव्हा आता चित्रा म्हणते की तुम्ही दोघंही माझ्या लग्नाला याल याची मला खात्री आहे. तेव्हा आता नंदिनी म्हणते, जीवाचं बोलल्यानंतर नंदिनी म्हणते, आमचं होईल की नाही माहीत नाही, पण मी नक्की तुझ्या लग्नाला येणार आहे आणि घाबरायचं असं काहीच नाही. लग्न म्हणजे ही एक सुखद अनुभव असतो आणि तो नीट पार पडावा आणि तो संसार तुझा सुखाचा व्हावा एवढीच माझी खूप इच्छा आहे. तेव्हा चित्रा म्हणते, तुम्ही दोघेही नक्कीच एकत्र याल याची मला खात्री आहे. आता जीवा इकडे बॅग भरायला घेतलेली असते. आता जीवा म्हणतो की आता मात्र ए चकाचक बाई, आता लवकरच तुझा हा पसारेवाला तुझ्याकडे येत आहे. आता मात्र जेव्हा बॅग भरत असतो आणि या खोलीमध्ये नंदिनी नाही आहे आणि नंदिनीच्या फोटोसोबत तो बोलत असतो. तेव्हा जीवा म्हणतो, अगं चकाचक बाई, आता मी लवकरच तुझ्याकडे येत आहे आणि नक्कीच मी तुला माझ्या या खोलीमध्ये घेऊन येणार आहे. या घरात तर तुझा गृहप्रवेश होईलच गं, पण या खोलीत तुझा गृहप्रवेश नक्कीच लवकरात लवकर होईल याची मला खात्री आहे. आता इकडे काव्या देखील देशमुखांच्या घरी जाण्यासाठी खूप उत्सुक असते आणि तीही तिच्या पार्थचं मन जिंकण्यासाठी पुन्हा देशमुखांच्या घरी निघालेली असते. आता मात्र इथे जीवा म्हणतो की आता नंदिनी येईपर्यंत ही रूम अशीच्या अशीच राहायला हवी आणि आईलाही सांगत असतो की हे बघ, नंदिनी बरोबर तो नंदिनीच्या फोटोबरोबर बोलत असतो आणि हे सगळं जीवाचं बोलणं इथे आशाताई आणि मानिनी काकू ऐकत असतात. तेव्हा मात्र त्या दोघी हसत असतात. तेव्हा आता त्या म्हणतात की जीवा म्हणतो, आई हे काय तुम्ही माझं बोलणं चोरून ऐकत आहे, पण आता मात्र मला खरंच इथे असं झालं आहे, कधी मी नंदिनीकडे जाईल. आता हे बघ आशाताई, या खोलीमध्ये पसारा करायचा नाही, हे वरच्यावर झाडून घ्यायचं, पुसून घ्यायचं, एकाही वस्तूला हात लावायची नाही. नंदिनीच्या साड्या आहे, नंदिनीचं खूप काही सामान आहे, त्या वस्तूंना हात लावायचा नाही. तेव्हा आता आशाताई म्हणते, खरंच तुमच्या या दोघांना कुणाची नजर नको लागायला आता. आणि मग आता ह्या जीवाचं मिशन, जीवा ज्या मिशनवर जाणार असतो त्या मिशनवर आता जाण्यासाठी निघालेला असतो. तेव्हा आता जीवा आशाताईला इथे खबर देत असतो. आशाताई म्हणते, अरे बाबा नाही लावणार हात. तेव्हा आता मात्र मानिनी काकू म्हणते, हे गोल्ड रोल जो आहे ना, हे यांचं सिक्रेट आहे. तेव्हा आता जीवा म्हणतो, हे गोल्ड रोल हा बेडवर असाच राहिला पाहिजे आणि नंदिनी जेव्हा परत येईल ना, तेव्हा नंदिनीला असं वाटलं पाहिजे की याचं काही झालंच नव्हतं, माझ्या आयुष्यामध्ये हे क्षण आलेच नव्हते आणि तिला तसंच
तिची रूम दिसायला हवी. मानिनी म्हणते ऑल द बेस्ट. खरंच तुम्हाला कुणाची नजर नको लागायला आणि खरंच नंदिनी परत तुझ्या लाईफमध्ये यावी अशी माझी खूप इच्छा आहे मनापासून. आता मात्र जीवा निघालेला असतो. इकडे काव्या बॅग भरत असते. नंदिनी येते. नंदिनी म्हणते अगं काव्या तू कुठे चालली आहे? कुठे बाहेर चालली आहे का? तर इथे काव्या म्हणते हो बाहेरच चाललेली आहे. तेव्हा आता काव्या इथे नंदिनीला खरं खरं सांगते. ती देशमुखांच्या घरी चाललेली असते. ती तिच्या बोक्याक परत चाललेली असते असं नंदिनी सांगते. नंदिनी म्हणते मला खूप आनंद होत आहे, तू पार्थकडे जात आहे. तेव्हा आता काव्या म्हणते की मी पार्थकडे पुन्हा जात आहे. तेव्हा आता मात्र नंदिनी म्हणते मला हे ऐकून खरंच खूप आनंद झाला आणि बघ ना पार्थने हे सगळं सामान माझ्याकडे आणून दिलं होतं तुला देण्यासाठी. तेव्हा इथे काव्या म्हणते हो तिथे मी आले होते पण मला पार्थ भेटले नाही, निघून गेले. तेव्हा नंदिनी इथे काव्य म्हणते की तुमचं बोलणं मी चोरून ऐकलं होतं. तुम्ही कॅफेत भेटणार होतात, तिथे मी आले होते. जीवा देखील आला होता. बघ जीवाला तुला भेटल्यावर जीवा खूप खुश होता. तेव्हा नंदिनी म्हणते तू तिथे गेल्यावर जीवा तिथे असणार आहे. तुम्हा दोघांना एकत्र बघून पुन्हा पार्थला खूप वाईट वाटेल. तेव्हा आता काव्य म्हणते की असं होणार नाही, याची काळजी मी नक्कीच घेणार आहे. तेव्हा नंदिनी म्हणते की खरंच तू पार्थसोबत राहावं, पार्थचा तुझा संसार सुखाचा व्हावा एवढंच मला वाटतं. आता मात्र काव्या निघालेली असते. तेव्हा आता नंदिनीला खूप काळजी वाटत असते. तेव्हा नंदिनी म्हणते मला खूप आनंद होत आहे. तू पार्थकडे पुन्हा जात आहे, आपल्या घरी पुन्हा जात आहे आणि तू त्या देशमुखांच्या घरी पुन्हा जात आहे. तेव्हा काव्या म्हणते पण तिथे जीवा असतीलच ना. तेव्हा इथे काव्य म्हणते आता पहिल्या असं जीवा आणि मी असं काहीच करणार नाही जेणेकरून तुम्हाला त्रास होईल. इकडे जीवा पार्थला सांगत असतो मला तुझ्याबरोबर बोलायचं आहे आणि मी 1 महिन्यासाठी नंदिनीच्या घरी राहायला जात आहे आणि तिला कन्व्हिन्स करण्यासाठी मी तिथे महिनाभर राहणार आहे आणि तिला मी कन्व्हिन्स केल्याशिवाय येणारच नाही असं जीवा पार्थला सांगत असतो. आणि मी नंदिनीची माफी देखील मागणार आहे. तेव्हा आता पार्थ म्हणतो की खरंच त्या 1 महिन्यात तुला कन्व्हिन्स होतील का? तेव्हा जीवा म्हणतो 1 महिन्यात नाही, पण मी त्यांना कन्व्हिन्स केल्याशिवाय येणार नाही. प्रयत्न मी नक्कीच करणार आहे. तेव्हा इथे पार्थ म्हणतो की तिथे काव्य देखील असणार आहे. तुम्हाला दोघांना एकत्र बघून परत नंदिनी हर्ट होईल. तेव्हा आता जीवा म्हणतो की काळजी करू नको पार्थ दादा. तेव्हा पार्थ म्हणतो की ठीक आहे, तू आता सगळं जायचंच आहे ठरवलं आहेस तर जा असं आता पार्थ सांगत असतो. तेव्हा आता मात्र जीवाने पार्थची येथे परवानगी घेतलेली असते. आता जीवा तिकडे निघालेला असतो. आता पार्थला खूप काळजी वाटत असते. तेव्हा आता नंदिनीची काळजी पार्थला वाटत असते. तेव्हा आता पार्थ म्हणतो की इथे जीवा पार्थच्या गळ्यामध्ये पडतो कारण की पार्थने त्याला जाण्यासाठी परवानगी दिलेली असते. तेव्हा तो म्हणतो आता मात्र मी माझं मिशन पूर्ण करणार आहे. आता इथे आपल्याला पुढील भागामध्ये असा जबरदस्त ट्विस्ट पुढील भागात बघायला मिळणार आहे. आता मात्र काव्य निघालेली आहे पार्थच्या घरी. तर आता नंदिनीला खूप काळजी वाटत आहे की आता काव्य तिथे जाणार, जीवा तिथं असणार. आता मात्र जबरदस्त एंट्री मारत इथे काव्याची एंट्री देशमुखांच्या घरात झालेली आहे. आता पार्थला आता काव्या बोलते की त्या रम्याला मी आमच्यामध्ये येऊच देणार नाही. इथे मात्र घरी पोचलेला आहे जीवा. आता जीवाला बघून नंदिनी ही आश्चर्यचकित झालेली आहे. आता पुढील भागात जीवा नंदिनीच्या घरी तर काव्या देशमुखांच्या घरी गेलेली आहे. त्यांचं मिशन आता सक्सेस होईल का? ते चौघे पुन्हा एकत्र येतील का? जीवा नंदिनीचं मन जिंकेल का? इकडे काव्याचे प्रयत्न आहे की पार्थचं मन जिंकण्याचा. आता पार्थ पुन्हा काव्याला माफ करून स्वीकारेल का? आता पुढील भागामध्ये हा जबरदस्त ट्विस्ट बघायला विसरू नका. चॅनल लाईक करा.